मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडक्या बहिणींनो नमस्कार। आज शनिवार 6 डिसेंबर 2025 आहे आणि हा दिवस तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा सुवर्ण दिवस ठरलाय। सकाळी 6 वाजल्यापासूनच गावोगावी, वाडी वस्तीवर, शहरातल्या चाळीत, सोसायटीत एकच आवाज घुमतोय, आला का पैसा? आला रे आला, 3000 एकदम खात्यात पडले। होय बहिणींनो, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होतात तो नोव्हेंबरचा 1500 आणि डिसेंबरचा 1500 असे मिळून थेट 3000 रुपये आज एका वेळी तुमच्या बँक खात्यात जमा होतोय। आणि हे सगळं कागदोपत्री नाही, स्वप्न नाही, अफवा नाही, तर प्रत्यक्षात खात्यात पडलेले खणखणीत पैसे आहेत। काल मुंबईत मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली। त्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री मा अजितदादा पवार स्वतः उपस्थित होते। तिथेच त्यांनी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना थेट 7200 कोटी रुपयांचा चेक देऊन सांगितलं, आजपासूनच पैसा सोडा, एकही लाडकी बहीण मागे राहता कामा नये। नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र करून 3000 रुपये एकदम खात्यात टाका। ही बैठक औपचारिक नव्हती तर खरोखरच ऐतिहासिक होती, कारण त्या बैठकीत तीन मोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आले। सकाळी 7 वाजता गडचिरोली जिल्ह्यातल्या एका गावातली पहिली बहीण राधाबाई यांना मेसेज आला। त्यांनी लगेच गावात सांगितलं, मग चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम पर्यंत विदर्भात आनंद पसरला। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या भागातून तर मेसेजचा पूर आला। मराठवाड्यात जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा सगळीकडे बहिणी एकमेकींना फोन करत होत्या। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागातही आनंद उसळला। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आज फक्त एकच बातमी, लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आज खात्यात पडले। आणि बहिणींनो, आता सगळ्यात मोठी, सगळ्यात दिलासादायक बातमी सांगतो। आता केवायसीची सक्ती पूर्णपणे रद्द झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। एकनाथजी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत हात जोडून सांगितलं, आमच्या ग्रामीण भागातल्या बहिणींना मोबाईल चालवता येत नाही, इंटरनेट येत नाही, OTP येत नाही, सेंटरवर जायला पैसे नाहीत, अनेकदा चुकीचं केवायसी होतं आणि मग पैसे अडकतात। आम्हाला हे सगळं सहन होत नव्हतं, त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता केवायसी करा किंवा नका करा, दोन्ही परिस्थितीत तुमचे पैसे नियमित येतील। तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाऊ जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुमचा हप्ता कधीच थांबणार नाही। ही बातमी ऐकल्यावर कित्येक बहिणींनी डोळ्यातले पाणी लपवलं नाही, कारण गेल्या काही महिन्यात केवायसीमुळे मनस्ताप खूप झाला होता। आता तो सगळा त्रास कायमचा संपला। आता दुसरी आनंदाची बातमी, सरकारने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 113 तालुके निवडले आहेत। कोकण विभागातून ठाणे, पालघर, रायगड, पुणे विभागातून पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक विभागातून जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना, बीड, लातूर, अमरावती विभागातून अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर विभागातून वर्धा, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातल्या बहिणींना आज सकाळपासूनच पैसे पडत आहेत। पण ज्यांना अजून पडले नाहीत त्यांनी काळजी करू नका। सरकारने स्पष्ट सांगितलंय की पुढचे 3-4 दिवसात राज्यातील उरलेले 21 जिल्हे आणि त्यांचे सगळे तालुके कव्हर होतील, म्हणजे एकही पात्र बहीण मागे राहणार नाही। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी, 2026च्या जानेवारी महिन्यापासून दर महिन्याच्या 1 तारखेला हा 1500 रुपयांचा हप्ता आपोआप खात्यात पडेल। एकनाथजी शिंदे साहेबांनी हात वर करून वचन दिलंय, आता कोणतीही बहिणीला 15 तारखेला, 20 तारखेला वाट बघायची गरज नाही, दर महिन्याच्या 1 तारखेला पैसे खात्यात येतील। ही गोष्ट ऐकून खरंच अंगावर शहारे आले, कारण आता हा पैसा तुमच्या बजेटचा, घर खर्चाचा, मुलांच्या फीचा, औषधाचा, बचतीचा कायमचा भाग बनला आहे। आता एक खूप महत्त्वाची सावधगिरीची गोष्ट सांगतो। सोशल मीडियावर एक मेसेज खूप फिरतोय की केंद्र सरकारची नवीन योजना, फक्त एक अर्ज भरा आणि दर 2 महिन्यांनी 5500 रुपये मिळतील, लिंकवर क्लिक करा। बहिणींनो, हे 100% खोटं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. ही फसवणुकीची जाळी आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यास तुमचं बँक खातं, आधार, OTP सगळं चोरीला जाऊ शकतं. त्यामुळे कृपया कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. खरी केंद्र सरकारची योजना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे, जी फक्त पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेतच जाऊन उघडता येते. त्यातही दर 2 महिन्यांनी 5,500 नाही, तर ठेवलेल्या रकमेवर 7.5% व्याज मिळतं. आता सर्व महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु 36 जिल्ह्यांपैकी फक्त 15 जिल्ह्यांच्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे. तसेच आपल्या तालुक्याचं नाव असणं आवश्यक आहे, कारण आज फक्त 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा, तालुका कोणता आहे आणि कोणत्या नियमानुसार किती वाजता तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे सुद्धा आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. आता पहिला जिल्हा कोणता जाहीर झाला आहे ते तुम्ही येथे पाहू शकता. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. यातील बहिणींनो, हिंगोली जिल्ह्यात लाडक्या बहिणींची संख्या खूप कमी आहे, गरीब महिला आहेत, म्हणून पहिला जिल्हा हा निवडला गेला आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे शनिवारी मिळणार आहेत. 15 जिल्ह्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळणे जाणार नाही. तुम्ही KYC केले असो वा नसो, सर्वांना पैसे बँक खात्यावर DBT द्वारे जमा होणार आहेत. परंतु तुमचा जिल्हा व त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वितरित होतील हे आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पहिल्या जिल्ह्याचं नाव सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्याच्या यादीत नाव असलेल्या ज्या लाडक्या बहिणी हिंगोली जिल्ह्यात राहतात त्यांना येथे डिसेंबर आणि नोव्हेंबरचे 1500 अधिक 1500 म्हणजे एकूण 3,000 रुपये बँक खात्यात पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आजच जमा होणार आहेत. मग हिंगोली जिल्ह्यात कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हे आपण पहिल्या टप्प्यात बघूया. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, नागनाथ, सेनेगाव, बसमत या तालुक्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यां सर्वांना हिंगोली जिल्ह्यात DBTद्वारे पैसे जमा होणार आहेत. आता बघा कोणत्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळतील हे आम्ही पुढे सांगू, परंतु येथे दुसरा जिल्हा निवडण्यात आला आहे, सिंधुदुर्ग जिल्हा. या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत ते नक्की बघा लाडक्या बहिणींनो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत. आज शनिवार 6 डिसेंबर रोजी पैसे वितरणास सुरुवात झाली आहे. 2 जिल्हे सांगितले गेले आहेत. अजून येथे 13 जिल्हे बाकी आहेत. ते कोणते आहेत ते नक्की बघा लाडक्या बहिणींनो. पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात काय झालं? अनेक लाडक्या बहिणी खूप वाट पाहत होत्या, परंतु पैसे लवकर जमा होत नव्हते. या जिल्ह्यात खूप गरिबीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, आनंदपाळ या भागांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात आणि त्यांनी ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये बँकेत घेतले असतील तर डिसेंबर व नोव्हेंबरचे 1500 + 1500 म्हणजे 3,000 रुपये DBTद्वारे खात्यात जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी ही खूप दिवसांच्या वाटपाळानंतरची आनंदाची बातमी आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे बुलढाणा. यात खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देवळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेकर, लोणार या भागांमध्ये राहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना एकूण 3,000 रुपये DBTद्वारे आता खात्यात जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. परंतु तुम्हाला गॅसचे 830 रुपये जर मिळत नसतील तर त्यासाठी कोणता अर्ज भरायचा हे 2 मिनिटात तुम्ही समजून घ्यावे. परंतु त्याआधी आपण सर्व जिल्हे पाहूया, जेणेकरून त्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबरचे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. लाडक्या बहिणींनो, आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवट या भागांमध्ये वास्तव्य असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती आता समोर आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता खूप खुश झाल्याचे दिसत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला नांदेड जिल्हा. या जिल्ह्यातील अर्धापूर, बोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव या भागांमध्ये राहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना DBTद्वारे पैसे डायरेक्ट खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आता बघा, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे जालना जिल्हा. यात अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंटा, जाफराबाद या तालुक्यांमध्ये राहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना 3,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे हे पैसे जमा करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज सर्वात मोठा लाभ मिळणार आहे. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही. सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही. हे नियम कठोर वाटतील, पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे. कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही? ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे, म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखवलेलं आहे, ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना, PM किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल, ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे,
ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. या निकषांमुळे सुमारे 40 ते 45 लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत. दुःख होतं ऐकून, पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे. ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत. एका कुटुंबाला 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही. पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळं आहे किंवा कुटुंबात नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे, त्यांनी काळजी करू नका. तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता. जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं. लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यात 3000 रुपये पडले की लगेच बाजारात जा. मुलांना आवडती चॉकलेट, बिस्किटे, फ्रॉक, शर्ट घेऊन द्या. स्वतःसाठी एखादी छान साडी, बांगड्या, बिंदिया घ्या. घरात आज जरा जास्तीचं तेल, तूप, दूध, साखर घ्या. थोडे पैसे बचत खात्यात टाका, कारण हा पैसा तुम्ही कमावलेला आहे. तुमच्या मतदानाच्या ताकदीने, तुमच्या विश्वासाने, तुमच्या प्रेमाने हा पैसा आला आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादांनी खरंच तुमची मनापासून काळजी घेतली आहे. ज्या बहिणींना आज पैसे पडले त्यांनी गावात शेजाऱ्यांना, नातेवाईकांना सांगा की पैसा खरंच पडलाय. ज्यांना अजून पडले नाही त्यांना सांगा थोडंसं संयम ठेव बहिणी, तुझाही नंबर लवकरच येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल कोणालाच देऊ नका, OTP कोणालाही सांगू नका. फक्त अधिकृत वेबसाईट ladkibhin.maharashtra.gov.in वर जा किंवा टोल फ्री नंबरवर चौकशी करा. लाडक्या बहिणींनो, आजचा हा आनंद 100 पटीने वाढो. तुमच्या घरी सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद नेहमी राहो. तुमची मुलं हुशार होवो, तुमचा संसार हसत खेळत चालो. तुम्ही महाराष्ट्राच्या खऱ्या शक्ती आहात. तुमच्या एका मताने सरकार बदलतात आणि तुमच्या एका हसण्याने पूर्ण महाराष्ट्र हसतो. तुमच्या लाडक्या भावाला म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद. त्यांनी खरंच आपलं ऐकलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. लवकरच भेटू नव्या आनंदाच्या बातमीसह. तोपर्यंत सावध रहा, आनंदी रहा, हसत रहा. धन्यवाद.